मुख्यमंत्री महोदयांनी देखील आम्ही आणि अर्थसंकल्प मांडण्यामध्ये देखील त्यांचा विक्रम होता। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि मी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्रजी अर्थसंकल्प मांडतील अर्थमंत्री म्हणून आणि ते अतिशय अर्थशास्त्रज्ञ अर्थतज्ञ बोललो होते कारण त्यांना राज्याच्या आर्थिक घडीची नीट ओळख आहे। त्यांनी बजेटवर पुस्तकावर लिहिले ना, बजेट म्हणून म्हणालो अर्थसंकल्प कसा असावा आणि कसा वाचावा आणि कसा समजावा। पूर्ण वाचलं, त्यात पीएचडी झाली आपण आणि आमची पीएचडी नको तर खरं म्हणजे देवेंद्रजींनी आज अर्थसंकल्प जो मांडला त्याच्यामधून त्यांची अभ्यासवृत्ती, एक विजन असलेला अर्थमंत्री, दूरदृष्टी असलेला अर्थमंत्री त्यांच्यातला आपल्याला दिसलेला आहे आणि म्हणून मी देवेंद्रजींचं देखील मनापासून मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि आजचा अर्थसंकल्प आपला एक विजनरी आणि विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे आणि नुसती वाटचाल नाही तर खंबीरपणे वाटचाल करणार आहे। आजच्या बजेटमधून आपण पाहिलेलं आहे की मी त्या सगळ्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु अनेक प्रकल्प आपण घेतलेत। काही लोकांना वाटलं होतं की आता काय अर्थसंकल्प असणार, लाडक्या बहिणी योजनेमध्ये पैसे खर्च झाले, इतर योजनांमध्ये पैसे खर्च झाले, आता योजना बंद होणार, मग कामं कशी होणार। परंतु जे प्रकल्प घेतले त्या प्रकल्पांमध्ये मी जाणार नाही, परंतु हे प्रकल्प जे आहेत, रस्ते आहेत, यामध्ये मेट्रोचं जाळं आहे, रेल्वेचं जाळं आहे, जलमार्ग आहेत आणि अगदी ग्रामीण भागात देखील रस्त्यांचं जाळं निर्माण व्हावं याचं बारीक सारीक लक्ष देऊन 1000 गावांच्या 1000 लोकसंख्येच्या गावात देखील कॉन्क्रीटचे रस्ते असावेत। अशा प्रकारचे अगदी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाचा देखील विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे रस्त्यांचं जाळं, मेट्रोचं जाळं, रेल्वेचं जाळं आणि त्याचबरोबर ही काय कनेक्टिव्हिटी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे प्रमुख म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधांवर भर दिलेला आहे। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे भांडवली खर्चाची काय वाढ झालेली आहे, या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत राज्याला आणि म्हणून ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो, इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च जास्त असतो, त्या राज्याची प्रगती पहिल्या क्रमांकावर असते आणि म्हणून जवळपास 8 ते 10 लाख कोटीची कामं आपल्या राज्यामध्ये चालू आहेत। मला वाटतं देशातले पहिलं राज्य आहे की इन्फ्रा प्रोजेक्ट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सुरू आहे। समृद्धी वगैरे जर आपण पाहिलंय, अटल सेतू वगैरे, कोस्टल, या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय। अनेक देखील आपण रस्ते पुढचे करतोय, मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करण्यावर भर दिलेला आहे आणि त्याला वेगवेगळे मॉडेल देखील आम्ही अवलंबलेले आहेत आणि त्या माध्यमातून या पायाभूत सुविधांची कामं होतील। त्यात मगाशी मुख्यमंत्री महोदयांनी बजेट वाचताना देखील त्याच्यामध्ये सगळ्या प्रकल्पांची माहिती दिलेली आहे। म्हणजे अगदी मुंबई विमानतळापासून नवीन मुंबई विमानतळाचं मेट्रोने जोडणं असेल, त्याचबरोबर इकडून आपलं वाढवण पर्यंत कनेक्टिव्हिटी देणं असेल, की नाशिक पर्यंत वाढवणं असेल, समृद्धीला जोडणं असेल, अशा अनेक
मगाशी प्रकल्पांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली, मी त्या डिटेलमध्ये काही जाऊ इच्छित नाही. पण खऱ्या अर्थाने आज विरोधकांना वाटत होतं की हे सगळं योजना सुरू आहे, त्यातल्या योजना बंद होतील, मग प्रकल्प कसे होतील, परंतु ही सगळी कसरत आम्ही केलेली आहे. आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी सादर केलेला अर्थसंकल्प जो आहे हा एक विजनरी आणि विकसित महाराष्ट्र 2047 कडे खंबीरपणे वाटचाल करणार आहे. जसं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री विकसित भारत 2047चं स्वप्न आणि संकल्प घेऊन पुढे चालले, त्याला महाराष्ट्रातून मोठं योगदान आहे, मिळणार आहे. $5 ट्रिलियन जे काही प्रधानमंत्री महोदयांचा जो गोल आहे, आमचा महाराष्ट्राचा $1 ट्रिलियन गोल आहे. पण मी त्याहीपेक्षा सांगू इच्छितो की नीती आयोग जेव्हा इकडे आला, त्यांनी जेव्हा बैठक घेतली त्यावेळेस सांगितलं $1 ट्रिलियन नाही, $1.5 ट्रिलियन फक्त मुंबई आणि MMR मध्ये पोटेन्शियल आहे. आणि त्यामुळे सगळ्यात जास्ती योगदान महाराष्ट्राचं आपल्या विकसित भारत 2047 मध्ये विकसित महाराष्ट्र 2047च्या रूपाने होणार आहे. आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री महोदयांचं मगाशी अभिनंदन केलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी कधी करणार असं विरोधक बोलत होते. आणि त्यावेळेस निवडणुका होत्या, मुख्यमंत्री मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा आमची टीम होती. आणि त्यावेळेस आम्ही घोषणा केली, लाडकी बहीण योजना तर सुरूच होती आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. तेव्हा कर्जमाफी कधी करणार, लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी, ते तर पैसे सुरू आहेत. पण आम्ही सांगितलं होतं योग्य वेळी कर्जमाफी होणार. आणि आजच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केलेली आहे. त्यामुळे आता विरोधकांना काय बोलायला संधी आम्ही ठेवलेली नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कधी बंद होणार नाही आणि ती कायम सुरू राहणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील ते सांगितलंय, आपलं 2025 सप्टेंबर पर्यंत 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी करायची आहे. आणि त्याचबरोबर नियमित कर्ज भरणारे जे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देतो तेही आम्ही देणार. आपल्याला आठवण म्हणून मी सांगतो, महाविकास आघाडीने हे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली होती, पण त्यांनी दिले नाही, महायुतीने दिले. महायुतीने आम्ही दिले ते. त्यामुळे हे आता जे निर्णय झालेला आहे तो निर्णय होणार आहे. म्हणजे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, याचा प्रत्यय आजच्या बजेटमधून आलेला आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. जी वचननाम्यामध्ये आम्ही वचनं दिलेली आहे ती पूर्ण करणार आणि त्याचा प्रत्यय जो आहे आजच्या देवेंद्रजींच्या अर्थसंकल्पातून या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि म्हणून हे 2 विषय सगळ्यात महत्वाचे. लाडकी बहीण योजना झाली आणि सावत्र भावाने किती कोर्टबाजी केली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे आम्ही सगळे भाऊ, आता तर आमची ताई पण आली आहे इकडे, आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सुरूच राहणार आहे. आणि जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, तेही आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार. आम्ही कधी मागे फिरणार नाही. बजेटच्या ते तुम्हाला सांग ना, योग्य वेळी. आज योग्य वेळी पाहिलं तुम्ही का, बोलत नाही आम्ही खाली, फक्त बोलत नाही, आम्ही करतो. आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की बळीराजाच्या मागे खंबीरपणे महायुती सरकार उभं राहिलेलं आहे. आम्ही नेहमी भाषणात सांगायचो, कर्जमाफी असो, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर ज्या सुरू केलेल्या योजना कधी बंद होणार नाही. आणि आम्ही हेही सांगायचो, शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा आहे आणि तो आज सिद्ध करून या ठिकाणी महायुती सरकारने दाखवलेला आहे. त्याचबरोबर आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तेही सांगितलं की पहिला टप्पा झालाय, दुसरा टप्पा जो आहे
तो लवकरच पूर्ण होईल, त्यालाही कुठं काही कमी पडणार नाही. आणि त्याचबरोबर जन्मशताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी शासन आपल्या दारी जसं आम्ही घेऊन गेलो तसं आरोग्य आपल्या दारी, किंबहुना इतर ज्या काही योजना आहेत त्या योजना देखील मुख्यमंत्री महोदय विस्तारपूर्वक ते उत्तरामध्ये सांगणार आहे. आणि त्यामुळे ही एक प्रकारची हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली, श्रद्धांजली आहे. त्यामुळे त्यांना जे जे आवडायचं, म्हणजे 40 लाख मोफत घरं देण्याचा निर्णय तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतोय. आणि त्यामुळे हाही एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आज खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे आणि बळीराजावर प्रेम करणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावता कामा नये असं म्हणणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तिथीप्रमाणे जयंतीच्या दिवशी आपण हा निर्णय घेतलाय. त्यामुळे हे खरं म्हणजे त्यांना मानाचा मुजरा आहे. आणि मी मुख्यमंत्र्यांना यासाठी आणखी धन्यवाद देईन की आमच्या गावाकडचा वासोटा किल्ला आहे, त्या वासोटा किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज आपले मोगलांचे कैदी लोक ठेवायचे, कारण फार जंगल आहे, वाघ अस्वल सगळं आहे. त्यामुळे कैदी बाहेर आला की तो गेलाच. आणि म्हणून त्या वासोटा किल्ल्याला देखील रोपवेच्या माध्यमातून पर्यटन वाढवण्याचं काम, त्या पर्यटकांना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वासोटा किल्ल्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे यासाठी देखील रोपवे देखील या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. अशी अनेक कामं या ठिकाणी निसर्गोपचार मी तर दरेक गावात जातोच, इतरांनी पण आलं पाहिजे. तुमचा पत्रकारांचा ताण तणाव कमी करण्यासाठी आणि तुम्हाला घेऊन जाऊ, तुम्हाला नक्की आवडेल ते. पण तुम्हाला म्हणजे त्या सेंटर मध्येच राहावं लागेल, रात्री बाहेर पडता कामा नये. अरे बाबा, माझा मुलगा डॉक्टर आहे, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो. पण तुमचं करणार नाही म्हणा. छोट मोठं ऑपरेशन म्हणजे कुणाला कधी होऊ नये, आजार होऊ नये. कोविड मध्ये नाही का आपण एक दुसरं मदत केली नाही का? मोदीजींनी तर देशातल्याच नाही विदेशातल्या लोकांना पण कोविडची वॅक्सिन देण्याचं काम केलं. म्हणून आज बघा देशभरामध्ये त्यांचं नाव आहे ना. म्हणजे संकट काळामध्ये मोदीजीने ते करून दाखवलं. आणि म्हणून संकट काळात महायुती सरकार बरोबर पोहोचतं. संकट कुठलंही असू द्या, आपत्ती असू द्या. त्यामुळे गमतीचा भाग जाऊ द्या. पण मी आपल्याला सांगतो की या सर्व योजना ज्या आहेत त्याच्याबद्दल सविस्तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय. आम्ही याच्यातून एकच दाखवलंय की आम्हाला खुर्ची महत्वाची नाही, दिलेलं वचन महत्वाचं आहे. आणि म्हणून ते वचन पाळण्याचं काम आम्ही केलेलं आहे. नोकर भरतीबद्दल देखील सांगितलं की महायुतीच्या काळात 1,20,000 रेकॉर्ड ब्रेक भरती झाली. आता पण 75,000 लोकांना भरती करायचं आहे. युवकांना देखील रोजगार, जे परदेशी गुंतवणूक आली 30 लाख कोटींची, आता दावोसला गेले होते ज्यावेळेस, त्यावेळेस 30 लाख कोटींचं परदेशी गुंतवणूक आली. आणि नुसती कागदावर राहत नाही. मी जेव्हा 2दा गेलो दावोसला तेव्हा त्याचं कन्व्हर्जन 70 to 80% झालेलं आहे. आणि आताही देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. म्हणजे सर्व समावेशक सगळ्यांचा विचार केलेला आहे. शेतकऱ्यांचा केलाय, लाडक्या बहिणींचा केलाय, लाडक्या भावांचा केलाय, शेतमजुरांचा केलाय. शेतमजुरांना कधी आपण घेतलं नव्हतं जेव्हा गोपीनाथ मुंडे आपल्या अपघात योजनेमध्ये, त्यांचाही केलाय. आणि सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प आहे. आणि त्याचबरोबर पर्यावरणाला देखील प्राधान्य दिलेलं आहे. आपण वृक्ष लागवड किती करतोय, जवळपास 300 कोटी झाडं लावण्याचा देखील मोठा आपण संकल्प केलेला आहे. आणि त्यामध्ये बांबूलाही प्राधान्य दिलेलं आहे आम्ही.
बांबूला काय असले तुम्ही? अरे बांबू सगळीकडेच लागतो. बांबूला प्रधानमंत्री मोदयांनी काय म्हणाले, बांबू ये अभी बास नाही, बांबू ये घास आहे. आणि म्हणून बांबूची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण करतोय. कोणाला कुठे लावायचं नंतर बघू आपण. पण बांबूच्या बाय प्रॉडक्ट जे आहे, बँगलोर सारखा, हसू नका, बँगलोर सारखा एअरपोर्ट बांबूच्या माध्यमातून झालाय. गोव्याचा बांबूच्या माध्यमातून झालाय. पार्लमेंट हाऊस. आणि त्यामुळे बांबू हा तुम्हाला सांगतो, गुवाहाटीला बांबू नाही लावलाय. आणि तुम्हाला सांगतो बांबू काय म्हणजे आमचा मगाशी आपला काय त्यांचं ना बांबूवाला आपला आशा पटेलला अध्यक्ष केलं त्याला आपण. आणि त्यांनी बांबूचे बाय प्रॉडक्ट काय असतात हे आपल्याला भेट पण दिलेत, पत्रकारांना पण दिलेत. त्याच्यामध्ये ज्याला मिळाले नसतील त्याला द्यायला सांगतो. पण बघा, बाय प्रॉडक्ट बरोबर एक एक बांबू बी देते. आणि म्हणून त्याच्यामध्ये टॉवेल पासून, टी शर्ट पासून काय काय वस्तू आहे त्याच्या बांबूच्या बाय प्रॉडक्ट. चष्मा पण आहे, घड्याळ आहे, घड्याळ ते स्वतः पाशा पटेल घालतात. आणि त्यामुळे नाही द्यायला सांगतो, त्यामुळे त्यालाही प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून पर्यावरणाला महत्व दिलेलं आहे या अर्थसंकल्पात. आणि किती बोजा पडणार आता आज घोषणा केली आहे, बोजा काय, आता बोजा आम्ही सहन करणारे लोक आहोत. म्हणून तर लाडकी बहीण योजना पण आता सुरू आहे ना, त्याचं सगळं जे बोललोय ते करणार. आणि